हॅलो फ्रेंड्स, मी नसीर. फ्रेंड्स, महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांचा प्रचार जो आहे तो पूर्णतः थंडावलेला आहे काल संध्याकाळीच. आणि आता उद्या आपली ही जबाबदारी आहे की आपण आपल्या मतदानाचा हक्क आपण बजावला पाहिजे. लोकशाहीने, आपल्या संविधानाने आपल्याला जी काही मूल्य दिलेली आहेत ती मूल्य आपण जपली पाहिजे. संविधानाची मूल्य विशेषतः जपण्यासाठीचा हक्क आपण बजावला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एकूणच सर्व संविधान सभेनी जी काही मेहनत आपल्या देशाला, राष्ट्राला घडवण्यासाठी घेतलेली आहे आणि त्यातनं श्रीमंत असो की गरीब असो कुणालाही एकाच मताचा अधिकार दिलेला आहे. तो अधिकार आपण बजावला पाहिजे आणि आपल्याला जे आवश्यक आहे असं सरकार आपण स्थापन केलं पाहिजे. तशा बऱ्याचशा मर्यादा आहेत. जे आपल्याला हवं आहे त्या गोष्टी घडताना दिसत नाहीत, पण आपणच आपला मतदानाचा हक्क बजावून त्या गोष्टीला बदलू शकतो, परिवर्तन आणू शकतो. यावरती आपण विश्वास ठेवून हे जे लोकशाहीचा पर्व आहे किंवा उत्साह आहे तो आपण साजरा केला पाहिजे. उद्या प्रत्येकाने जास्तीत जास्त मतदान म्हणजे 100%च व्हायला पाहिजे. पण काही अपरिहार्य कारणं असू शकतात की तेव्हा जाणं शक्य नाही, पण आपण आपला हक्क बजावला पाहिजे. आपण धार्मिक उन्माद जो होतोय त्याच्यानंतर म्हणजे त्याला थांबवलं पाहिजे. त्यानंतर धार्मिक धार्मिक समभाव किंवा धर्मनिरपेक्षतेची मूल्य जी आहेत ती जपले गेले पाहिजे. याच्यासाठी आपण मतदान केलं पाहिजे. आपल्या शिक्षण, रोजगार चे जे प्रश्न आहे, स्थानिक प्रश्न आहेत, या सर्वांना आपण हे करण्यासाठी म्हणजे अगदी आपल्याला प्राप्त झाले पाहिजे. त्यासाठी सुद्धा आपण आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. जे काही आपल्या संविधानाने, आपल्या लोकशाहीने आपल्याला हा जो हक्क दिलेला आहे तो आपण प्रत्येकाने त्या बूथवरती जाऊन बजावला पाहिजे असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. तर सर्वजण जातील अशी अपेक्षा बाळगून मी इथेच थांबतो. धन्यवाद.